हस्तिनापुरातील जलसेना नव्हे, हस्तिनापुरातील मान कार्याने, हस्तिनापुरातील राजराजेश्वरांनी काय तुमचा अपराध केला, काय असा अन्याय केला, तुमच्या तिन्ही कन्येच्या सरोवराची निमंत्रण पत्रिका आम्हाला नाही. निमंत्रकांनी निमंत्रण पत्रिका कदाचित आपल्याला दिली नसेल, अनवधानाने ही चूक घडली असेल, कारण स्वयंवराचा मुहूर्त होता तो फार समीपचा होता. एका दिवसाचा कालावधी असताना अनवधानाने त्याच्या हातून चूक घडली असेल. जर त्या निमंत्रकानं चूक केली असेल तर त्याच्या वतीनं मी आपली क्षमा मागतो. नाही राजे, ती वेळ चुकली. तुम्ही न्यायाचे न्यायाधीश आहात. प्रत्येकाच्या माती दिलेली जबाबदारी तो पूर्ण करतोय की नाही हे पाहण्याची जबाबदारी कुणाची? सहाय्य आहे, पण अवधी फार कमी होता. आपण योगायोगाने इथं आलाच आहात. चा विचारण्यासाठी का असेना तुमचं येणं झालंय. बसा, आसनस्थ व्हा. मागून मोठेपणा मिळविणारा मिळावे. हे स्वयंवर थांबलेलं आहे. ते स्वयंवर केव्हा मी पूर्ण करू देणार नाही. विश्वराज, विचार करा. काय काय निमंत्रण पत्रिका तुम्हाला पोहोचली नाही तरी सुद्धा तुमचं इथं येणं झालं नाही. निमंत्रण पत्रिका नसताना येतो तो आप्त स्वकीय असतो. मग आप्त स्वकीयानं आप्त स्वकीयाला सहाय्य करायचं. मग त्या आप्त स्वकीयाचं नातं तुम्ही जुगाडलं. पण जर का आप्त स्वकीयाचं नातं तुम्हाला मिटवायचं असतं तर हस्तिनापुरात तुमचे आहे ते नातेवाईक नाव, तुमचं आहे ते नातं आहे ते विसरून हस्तिनापुराला तुमचं नाव लाग. अर्थात हे स्वयंवर मी घडू देणार नाही. विश्वराज, तुम्ही थोर आहात. तुम्ही कोणी सर्वसामान्य नव्हे. कळते मला तुमची योग्यता, पण तुम्ही व्रतानं बंदिस्त आहात. तुम्ही जर म्हणे प्रतिज्ञा केली आहे की आजन्म अविवाहित राहील आणि म्हणूनच ही पत्रिका आपल्यापर्यंत पोहोचली नाही. पण मी हा जन्म व्रताचं आचरण केलं. पण माझे बंधू दोन आहेत ना, चित्रवीर्य आणि विचित्रवीर्य. मग ती मात्र पत्रिका जर का मिळाली असती, मिळाली असती, तुमच्या कन्येनं वरू दे अथवा न वरू दे, पण तो मान त्याला स्वीकारला असता. हस्तिनापूरच्या राजगादीचा तिचा अपमान केला की त्या तो अपमान दूर करण्यासाठी तुमच्या सरोवर मिळविला. विश्वराज, आम्ही तुम्हाला पत्रिका दिली नाही ती जाणून बुजून दिली नाही. कारण तुम्ही जर का तेथील शास्त्र असता तर जरूर पत्रिका दिली असती. पण तुमचे दोन बंधू राजगादीवर विराजमान होऊन सुद्धा राजकारभार तुम्ही पाहता, ते राजकारभार पाहत नाही. आम्ही पत्रिका दिल्या त्या प्रत्येक देशाच्या राजकर्त्याला दिल्या. राजा काशीराज, जन्म देणाऱ्या बापाला तिथं वचन दिलंय, राजगादीचा भोग घेणार नाही, पण राजगादीची सेवा करी. ते मी सांभाळतोय. काय माझं चुकलं? तुमचं अगदी बरोबर आहे. राजगादीचा ब्रीफ तुम्ही सांभाळा. दिलेल्या वचनाला तुम्ही जागा. जर का परकीय शत्रूचा
सत्ता तुमचे, अधिकार तुमचे, आणि तुमच्या अनुमतीनं आम्ही काही बोलू इच्छितो. ठीक आहे शाल्वराज, आम्हा उभयतांचा संघर्ष. तुम्ही अधिकार देत असाल तर नाही, पेक्षा याच्याशी आमचा काही संबंध नाही. शाल्वराज ऐका, हा वितंडवाद चाललेला वितंडवाद कुठं तरी थांबावा. बरोबर. हे स्वयंवर निर्विघ्नपणे पार पाडावं. ना आणि इथं जो चाललेला हलकल्लोळ आहे त्यामुळं सारे प्रजाजन भयभीत झाले. प्रजाजनाला आश्रय देऊन त्यांना स्थिर करण्याचं कार्य आम्ही करतो. तुम्ही मध्यस्थी करत आहात म्हणून यांना सामोपचाराचे 4 गोष्टी सांगा, समजावून सांगा. ऐकले तर ठीक, नसेल तर पर्याय शेवटचा. येतो आम्ही. मी तुम्हाला नमस्कार का केला हे तुम्ही जाणील असाल, आणि प्रतिकारही का केला हे तुम्हाला कळलं असेल. ज्याला ब्रह्मचार्य व्रत स्वतःच्या बापासाठी सांभाळलं होय ना, त्याला मी नमस्कार केला. आणि ब्रह्मचार्य व्रताला ज्याला कळून करावलंय म्हणून मी विरोध केला. तो कसा? एकच, हा लग्न मंडपाचा. हो. आज जन्म ब्रह्मचार्य नाही हे शब्द आपल्या मुखाने बाहेर पडले. जरूर. होय ना. हो. निमंत्रण पत्रिका हस्तिनापूरच्या राजप्रसादी आली नाही म्हणून क्रोधानं क्रोधायमान झाला. पण युवराज पदाचा बहुमान जरी तुमचा असला तरी सुद्धा हस्तिनापूरच्या साम्राज्यात युवराज कोणीतरी आहेत ना, खरंच ते. मग ते का आले नाही? पण हा? जन्म देणाऱ्या बापाला जिथं राजगादीची शपथ घेऊन मी वचन दिलंय, हा. ज्या वेळी संकट येईल, ज्या वेळी धर्माला हानी येईल, त्यावेळी त्याचा भोग मी घेईन. युवराज आहे, युवराज आहे. माझी विनंती. ब्रह्मचारी व्रताचा आचरण केला म्हणून यांच्या भोगासाठी मी आलो नाही. म्हणजे ज्या ज्या वेळी अधर्म होईल त्या त्या ठिकाणी तुम्ही येणार आहात. हो. मग हा अधर्म नव्हे का? हा, एक सुसंस्कृत राजराजेश्वरानं सर मंडप मांडलंय आणि लग्नात विघ्न आणणं हा अधर्म नव्हे का? मग एका राजकर्त्याला दुसऱ्या राजकर्त्याचा अपमान करणं हा धर्म. हे लक्षात ठेवा, अपमान केलेला नाही. राजराजेश्वराला निमंत्रण दिलं नाही याचा अर्थ आपण ब्रह्मचार्याला सांभाळणार, पण राजप्रसादी तुम्ही जो प्रश्न विचारला तुमचा आला होता, वास्तविक ज्याला लग्न करायचंय तो उपस्थित हवा होता. हा? मला लग्न करायचं नाही. मग? पण मी आलोय तो हस्तिनापूरच्या राजगादीच्या अपमानासाठी. हा? अपमानासाठी आलोय. अपमानासाठी. म्हणून हा पण सर्व ज्या ठिकाणी विवाह संबंध आहे, जी स्त्री तत्व आहे, तिथं ब्रह्मचर्य व्रताला सांभाळलाय, त्याला जगाचा काही अधिकार पोचत नाही. पण काही अधिकार पोचत नाही. हा? ज्याला बापाला शब्द दिलाय तो पूर्ण करण्यासाठी बाबाला मला सांग, हा? राजकर्तृत्व आहे. हा? एका राजकर्त्याला दुसऱ्या राजकर्त्याला सहाय्य करावं, बरोबर. हा धर्म आहे हा? ना. मग एका राजकर्त्याला दुसऱ्याचा अपमान करावा हा धर्म. राजकर्ता
तुलंगाचा तुमचा मान ठेवा आणि चालते होय. मी इथं ते बोलतोय ना ते कुणाच्या अधिकाराला बोलतोय एक अधिकार मला सांगा मागून घेतला अधिकार मला मला मान्य सांगा ज्या अनुमती असेल तर तुम्ही बोलणार आहे एखादा दोष माझा आहे हा मागून घेतलेला मान मला मान्य नाही. मागून घेतलेला मला तुला मान्य असेल पण अधिकार घ्या सत्ताधीश हो सांगण्याचा अधिकार तुला पद्धत नाही एकाच प्रतिजाती सत्ताधीश आहे म्हणूनच मी अधिकार बोलतोय. सत्ताधीश सत्ताधीश
तुझा प्रश्न रास्त आहे. स्वयंवराच्या ठिकाणी मी हलकल्लोळ निर्माण केला. माझ्या सामर्थ्याच्या जोरावर तुझ्या बापाला मी हरविलं, शाल्व राजाला मी हरविलं. केवळ तुमच्यासाठी माझा तुझ्या बापाला केलेला धडधडीचा अपमान, तुझ्या अपमानासाठी फक्त हस्तिनापुराला निमंत्रण पत्रिका का नाही, पण चारी सुखात वैभवात मी तुम्हाला ठेवी. आम्हाला सुखात ठेवणार बोलण्याचा मतिभाव नाही आमच्या घरी. नेमकं आपल्याला काय सांगायचं? आज तुमच्या तिघांसाठी 3 महाल बांधून ठेवी, तुमच्या सेवेसाठी दासी ठेवी. पण आमचं लग्न होणार होतं, आम्ही सुखमय संसार थाटणार होतो, आणि असंच ते आज तुम्ही विघ्न निर्माण केला. अगं पण त्यांच्या दोघांच्या नेत्रात अश्रू दिसत नाही, फक्त दिसताय की तुझ्या. याला कारण ज्या क्षणाला अरण्य चटकाळी वनविहारासाठी मी गेले होते आम्ही तिघी जणी, त्या क्षणाला आमच्यावर संकट निर्माण झालं. संकटाचं निवारण कुणी करायचं शाल्व राजाने. त्या अर्थी एकमेकाचं मन एकमेकास गुंतलं गेलं. त्यातून निर्मिती झाली ती प्रणय प्रेमाची. आणि त्यावेळी एकमेकाला आम्ही शब्द दिला होता, राजे मी लग्न करायचे तुमच्या समेत. देशोदेशी ते राजकुमार उपस्थित राहणारे त्यांच्या समोर तुमच्याकडे मी प्रेमाचे प्रेम मला अर्पण करेन. आणि शाल्व राजाच्या कडे प्रेमाचे प्रेम मला अर्पण करणारे विधान तुमचं अर्पण झालं. त्या सर्वांना तुम्ही विघ्न निर्माण केला, आणि माझा भावी जोडीदार माझ्यापासून दूर करण्यासाठी तुम्ही नंतर झाला. का कोणता असा आंबेला अपराध केला म्हणून तुम्ही असा आंबेच्या बाबतीत केला? तुम्ही कारण राजे अगं ज्यावेळी शाल्वा समवेत मी विरोधाला उभा राहिलो, त्याच वेळी जर का हे शब्द तुझ्या मुखातून बाहेर पडले असते, सहज मी तुझा हात त्याच्या हाती दिला असता. गोष्ट मान्य, पण आनंदाला तुझी टाटामाटात मला मिळाली असती. विश्वराज, तिथं बोलण्याचा अधिकार कनिष्ठांना नाही. जिथं 2 व्यक्ती श्रेष्ठ बोलत असतात तिथं कनिष्ठानं तिथं संभाषण करू नये हा राज नियम आहे. आणि नियम बाह्य आम्ही वागू शकत नाही. आज तुझ्या पातिव्रत्य तेजाला माझा लाख मी नेमका वयानं वयोवृद्ध जास्त तुझ्यापेक्षा श्रेष्ठ सहोदरी, तुझ्या पातिव्रत्य तेजाला माझा नमस्कार. प्रेम हे आंधळ असतं, प्रेम करतेवेळी फार सोपं वाटतं, पण असांगाशी आल्यानंतर ते डोईजर होतं. पण ते तुझं जर का सजीव प्रेम असेल, आज तुला भीष्म तुला एकच असण्यात माझ्या हस्तिनापुरात असणाऱ्या सुवासिनी स्त्रिया घना नारळाला ती ओटी भरती. माझी 4 वर्ण प्रजा आनंदाच्या भरात रेखापर्यंत तुला घेऊन जाती. शाल्वावर जर का तुझं खरं प्रेम असेल, तुझा मार्ग मोकळा आहे. भीष्मराज, जाणारी पावलं जागच्या जागी स्थिर झाली. कारण आज तुम्ही मला पाठवित गोष्ट मान्य, कारण माझ्या मुखातून मुखोद्गार बाहेर पडल्यानंतर आपल्या हृदयावर आघात झाला. पण मला सांगावं, शाल्व राजांपर्यंत मी जाणार आहे, पण कोणत्या नात्यानं तुम्ही मला तिथं पाठवलं? कोणत्या नात्यानं म्हणजे जिथं तू प्रेम केलंयस त्या प्रेमामध्ये तुला मी पाठवतो. बरोबर आहे, पण आपलं नातं काय हे मला त्याला कबूल करायला नको. यासाठी विचारलं आपल्याला. आज मी ती तुला इथं आणली, सरोवर मंडपातून तुला मी या ठिकाणी घेऊन आलोय. नाही पापी भावनी नाही,
शुद्ध भावनेला जिथं आणलंय तिथं आज तुझा मायबाप या नात्यानं मी तुला जाणतोय. खरंच मी धन्य झाले. कारण बापाच्या नात्यानं आपल्या कन्येचं सुखमय जीवन घडावं यासाठी तुम्ही पाठवला. धन्य झाले. नेमके मी माझ्या जीवनात यश प्राप्ती असा आशीर्वाद द्या. तुझी इच्छा पूर्ण होईल. चिंता करू नका. अंबेचा प्रेम होता म्हणून तिच्या जीवनात तिचा मार्ग मी मोकळा केलाय. पण आता याच्यापुढे आमच्या जीवनाचं चिंता करू नका. तुम्हा दोघांचं जीवन हा, हे सुखमय मी करणार. कुठल्या तऱ्हेनं? आज हस्तिनापुराचे 2 वारस आहेत. माझे भाऊराया चित्रवीर्य आणि विचित्रवीर्य यांच्या समवेत तुमचं लग्न लावून देऊन तुमचा सुखाचा संसार हाताहातात करेन. हे या विश्वासाचे शब्द आहेत. चला, चला माझ्या राजवरती आशीर्वाद दिला. न जाणून नकळे होतो ना भविष्यातील त्या परमेश्वराच्या मनात काय कोण जाणे. म्हणून आज मी इथं कशासाठी आले? प्रेमासाठी. तुमच्या. कारण अरण्याच्या ठिकाणी एकमेकीला दिलेला शब्द तुमच्या समेत लग्न करेन म्हणून मी असा शब्द माझ्या मुखातून बाहेर पडले होते. कारण तुम्ही संकट समयी मला सहाय्य केलं आणि सहाय्य करणाऱ्या व्यक्ती समेत मी लग्न करेन असे माझ्या मुखातून शब्द. पण त्या क्षणाला स्वयंवरात प्रकार घडला तो फार वेगळा. तुमच्याकडे प्रेमाची प्रेम मला अर्पण करणार एवढा भीष्मराजांचं आगमन झालं आणि स्वयंवर तिथं थांबलं गेलं. आणि त्या स्वयंवरात आपला त्यांचा संघर्ष होऊन तुम्ही मागे आला. ज्या क्षणाला भीष्मराजांनी आपल्यापर्यंत आम्हाला तिघांना घेऊन गेले त्या क्षणाला मी त्यांना कथन केलं, भीष्मराज मी तुमच्या समेत नाहीत राहू शकत. तुम्ही ज्या व्यक्ती समेत माझं लग्न करणार त्या व्यक्ती समेत माझा सुखाचा संसार नाही होऊ शकत. कारण ज्याला मी मनानं ओरले, ज्याची मूर्ती हृदयावर कोरून ठेवले, त्याच्या समेत लग्न केलं नसेल आणि दुसऱ्या पुरुषाशी मी लग्न केलं असेल तर सुखाचा संसार होणार आहे का माझा? नाही होऊ शकत. ज्याला ओरले त्याच्यासाठी मी इथं आले. माझा आत्मविश्वास आहे कारण तुम्ही परोपकारी आहात. तुम्ही माझ्या जीवनातील संकट दूर करणार, माझ्या समेत लग्न करून माझं सुखमय जीवन घडवणार आहात. ही मनोधारणा मनाच्या ठिकाणी ठेवून मी इथं आले. वेळ निघून गेली का? त्याला कारण असं कोणतं? या तुझ्या स्त्री तत्वाला आमचा नमस्कार. नमस्कार का केला हे वास्तविक तुला कळायला हवं. आता तू माझ्याकडे इथं आहेस. ज्यावेळी तुझा माझा संबंध एकत्रित झाले
प्रथमदाच म्हटलं होतं काय? लग्न मंडपात मी येणार आहे. अधिकार तुझा असेल पण तुला लग्न कुणाबरोबर करायचंय हे तुझ्या शब्दाने तू सांगायला हवं. मग त्या लग्न मंडपात तू त्याला का सांगितलं नाही? याची कारण आहे राजे. हा? कारण जिथं श्रेष्ठ व्यक्ती बोलत असतात त्याचा कनिष्ठ व्यक्तींना संभाषण करायचं नसतं. हा? म्हणून मी केलं नाही. पण माझा तुमच्या पराक्रमावर विश्वास होता. पण मला एक सांग, स्त्री तत्वाला कुणीतरी अधिकार दिलाय ना? हो, अधिकार आहे ना? बरोबर आहे. मग त्या अधिकाराला तू सांगायला हवं होतं शाल्वाबरोबर माझं प्रेम आहे. अर्थात तुम्ही दोघेपणचं काही करा पण लग्न करायचं शाल्वाबरोबर हे त्यावेळी का सांगितलं नाही? कारण तुम्ही वेळच दिलात नाही. हा? कारण संघर्ष तुमचा चालू होता. त्या संघर्षात तुम्ही मागे आला. तिथं तर काही क्षण तुम्ही थांबला असता तर निश्चितच मी भीष्मराजांना कथन केलं असतं. चार ठीक. हा, दुसऱ्याने जिंकलेल्या वस्तूवर व्यक्तीवर त्याचा अधिकार असतो, आमचा नाही. म्हणून ज्याला तुला जिंकले ना अधिकार त्याचा आहे त्याच्यापर्यंत. आणि मला ते विचार करा सांग मी तुझ्याबरोबर लग्न करू शकणार थांबा नाही. राजे. का? असं बोलत का? असं बोलून माझ्या हृदयाला अधिक आघात करू नका. मी एक स्त्री आहे. तुम्हाला पूर्ण कल्पना आहे स्त्री म्हणजे काचेचं भांडं एकदा तडा गेला तो मनुष्य जोडला जात नाही असं स्त्रीचं जीवन आहे. बरोबर. म्हणूनच तुम्ही माझ्या समेत लग्न करावं अशी माझी प्रामाणिक इच्छा आहे. पण या स्त्री तत्वाला आम्ही त्याला जाऊ दिलेलं असतं. प्रेमाचा प्रकार आलेले काही वरची मानसिक सावसंगी अर्थात प्रेमात संबंध जुळलेत ना हे त्याला जाण्यासारखे नव्हे. म्हणून तुझा मला काही संबंध नाही. ज्याला तुला जिंकलंय त्याच्याजवळ जा. मी लग्न करू शकणार नाही. पण राज करते वाचिक पाप आपल्याकडून घडले. कारण एकमेकाला आपण शब्द दिले आपल्या समेत लग्न करणार असे तुम्ही म्हणाला. आमच्या समेत लग्न करू असं तुम्ही म्हणाला. मी तुमच्या समेत लग्न करेन असं मी म्हणाले. त्या अर्थी लग्न हे व्हायलाच. पण ज्याला तुला जिंकलं ना त्याची झाली आमची नव्हे. आम्ही हक्कबल ठरलो. समाधान करतो आम्ही विश्वास ठरलो. अर्थात तुझं संरक्षण करण्याची हिंमत आमच्यात नसल्या कारणानं मोठा तू निघून गेली इथं तुझं चुकलंय. नाही राजे मी निघून गेली नाही. जबरदस्तीनं नेण्याचं कर्तव्य त्यानं केलं. जबरदस्तीनं तुझ्यावर हात टाकला. अर्थात पराची धन आहे आणि पराचं धन स्वीकारणारा हा शालवणार आहे. ज्याला तुझ्यावर हात टाकलाय पराचा हात लागला त्याची झाले त्याचा प्रश्न राजकर्ते मला सांगा तो स्वयंवर कोणता होता? मनापसंतीचा होता. होय ना? तिथं हरण्याचा जिंकण्याचा प्रश्नच कुठे येतो? मग त्याला प्रतिकार ज्यावेळी केला त्यावेळी तू सांगायला नको होतस का माझा शालवावर प्रेम आहे मी त्याच्याबरोबर लग्न करणार आहे हे शब्द जर सांगितलं असते हा प्रसंग निर्माण झालाच नसता. पण मला सांगा तुम्ही युद्ध तिथं थांबवलं असतं तर मी जरूर कथन केलं असतं. युद्ध तुला थांबवता नाही. अधिकारी तू होतीस ना त्या साम्राज्य पदाचा बहुमान राजेश्वराला दिला. एवढंच नव्हे राजराजेश्वर निघून गेल्यानंतर अधिकार कुणाचा होता? राजकन्याचा होता ना. मग तू का सांगितलं नाही माझा शालवावर प्रेम आहे? राजकर्ते माझ्या बापाकडून अधिकार तुम्ही घेतला होता ना. मग त्या अधिकारावर तुम्ही युद्ध थांबू शकला असता. युद्ध थांबू शकलो असतो. मग त्यावेळी युद्ध थांबवलं असतं तर जरूर मी कथन केलं असतं. शब्द मागून मोठेपणा नेविणा मी नव्हे. अर्थात नव्हत्या युद्धातून तुमच्यामुळं आम्हाला माघार घ्यावी लागली. पण आमच्यामुळं नाही. राजकर्ते वास्तविक तुम्हाला कळायला हवं तर बापाने जबाबदारी दिली त्या तिघांचं रक्षण करणं तुमची जबाबदारी होती. जबाबदारी? हो. जबाबदारी दिली भाऊ. मग तुझी जबाबदारी नव्हती? प्रेम करताना माझ्यावर केलास मग त्यावेळी तुला सांगण्याचा अधिकार नव्हता का? जरूर होता. मी सांगितलं ना पुन्हा पुन्हा तेच सांगावं लागत नाही. लक्षात ठेव. राजकर्ते तुम्ही युद्ध थांबवलात तर जरूर मी कथन केलं असतं. ज्या अर्थी तुम्ही युद्ध थांबवलात नाही निघून गेला त्या अर्थी आमच्या प्रेमाची किंमत नाही का? त्यावेळी लग्न मंडपात तुझं सांगितलं असतंस ना या प्रसंगाशी आम्ही सुसंगत झालो असतो. म्हणूनच ज्याला जिंकला तुला अधिकार त्याचा आहे. परपुरुषाचा हात लागलाय परस्त्री आहे. अर्थात तुला मी नमस्कार केलाय झाला नाही. राजकर्ते तुम्ही स्त्री जातीला कलंक लावण्याचा प्रयत्न करता. तुम्ही ज्या अर्थी दिलेल्या शब्दाला राजकर्ता जागत नाही. राजे आजपर्यंत जे ब्रीद लागला त्याला कलंक लावण्याचा प्रयत्न तुम्ही करता असं मला तरी म्हणावं लागेल. कलंक लावतो. मग मला सांग दुसरा स्त्री घेऊन गेला त्याच्याबरोबर मी लग्न केलं असेल तर मला तो कलंक नव्हे का? राजकर्ते तुम्ही म्हणता तो घेऊन गेला कोणत्या नात्याने घेऊन गेला या गोष्टीचा नात्याशी मला काही संबंध नाही. असं कसं तुम्ही म्हणता? मार्गात त्याला नेतो मध्याचं जोडलं असेल माझ्या समक्ष जोडलं असतं मी मान्य केलं असतं. मग त्यावेळी तुम्ही विचारायला हवं. मार्गात
तुझ्यावर इच्छा लग्न करू शकणार नाही आणि ही तुझी इच्छा नाहक मला पायाने तुडवावी लागेल. कळलं? काय हा? माझ्या इच्छेचा अनाधार राजकर्ते पूर्णपणे विचार करा. तुम्ही काय बोलतात काय करता त्या गोष्टीचा विचार करा. पराचं धाम वमाला समान परस्त्री माते समान केलेले स्वामी आणले. हा? अर्थात त्या पितावर मी कलंक केव्हाच लावणार नाही. पण राजकर्ते तुम्ही माझ्या तत्वाला कलंक लावण्याचा प्रयत्न करता. हा? तुम्ही स्त्री जातीला कलंक लावता असं मला या वेळेस म्हणावं लागेल. याला करणे ज्या अर्थी माझा स्वीकार करत नाही त्या अर्थी एका पराचं धाम मी स्वीकारणार नाही. हा? आणि स्वीकारलं असेल तो माझ्या शुद्ध चारित्र्याला कलंक आहे. मला कलंक लागावा ही तुझी इच्छा आहे का? नाही. हा? राजकर्ते कलंक लागू शकत नाही कारण इतिहास सर्वांना माहित आहे. इतिहास प्रत्येकानं तो आचरणात आणलाय. यासाठी तुम्ही सुद्धा आणावा अशी माझी प्रामाणिक इच्छा मला आहे. इतिहास नकोय. काय? ज्याच्याबरोबर प्रेम केलं त्याच्याबरोबर लग्न करणं हे सांगण्याची हिंमत तुझ्यात होत नाही. त्या बाईशी मला लग्न करायची इच्छा नाही. मध्ये राजकर्ते निव्वळ तुमचा स्वार्थ आहे असं यावेळी तरी म्हणावं लागेल. काय माझा स्वार्थ कोणता कसा? एकच स्वार्थ नसता तर अरण्यात व्यक्त होती. हा? माझ्या सगळ्या इच्छा आकांक्षा अरण्यात पूर्ण केल्या होत्या. हा? मी तुझ्या अंगाला स्पर्श केला का? नाही. ना? मग स्वार्थी कसा? एकाच गोष्टीनं हा? ज्या अर्थी माझा स्वीकार करत नाही त्या अर्थी एखाद्या स्त्रीला अशी सहजासहजी निघून फिरावी चालते हो म्हणून सांगण्याचा अधिकार कोणत्या मग पद्धतीने स्त्रियाला मुलाबरोबर निघून जावं, मोकळा जावं मिळावं आणि नंतर माझ्याबरोबर लग्न करून सांगावं. कुणाबरोबर म्हणजे? भीष्माबरोबर तू निघून गेले. हा? अर्थात त्याला समानता तुला जिंकलोय. जिंकलेल्या वस्तूवर इतरांचा अधिकार नाही त्याचा अधिकार बसतोय. पण राजकर्ते तो इच्छा स्वयंवर होता. हे लक्षात घे. काय? ते सांगू नकोस. त्याला इथं घेऊन ये आणि त्याला जर सांगितलं असेल हा? तर मी लग्न करेन. पण राजे तुम्ही तत्वाला जागत नाही. आजपर्यंत इतिहास त्याला मला पहा. सांगितलं. दिलेल्या स्वप्नात तो राजकर्ता जागतो. राजा हरिश्चंद्रासारखं उदाहरण घ्या आपल्या जीवनात आणि राजा या तत्वाला जागण्याचं कर्तव्य करा. हरिश्चंद्रानं बायको दान दिली नाही. होय ना? राज्य दान दिलं हो. होतं. तो तिचा नंतर मला प्रश्न विचार. आता बघ. पण राजकर्ते राज्य दान दिले होते. दिलेल्या शब्दाला जागला की नाही तो? मग बायको दान देण्या एवढा तो जागलेला नाही. हा? दान देताना विचार करायला प्रत्येकाला आणि त्या बुद्धिमत्तेला विचार करून ज्या राजराजेश्वराचा आदर्श आपण ठेवतो. आपला राजघरात जन्म होऊन सुद्धा आपण कुठे चुकलो आणि त्या चुकीचा खापर दुसऱ्याच्या मस्तकी फोडलाय. नाही राजांनी जिथं चुकली नाही तिथं चूक मान्यच करू शकत नाही. ज्या अर्थी स्वयंवरातून तुम्ही माघारी आलात त्या अर्थी तुमचा अन्याय. अन्याय? हो. एकच लक्षात ठेव. काय? ज्याच्यानी पराक्रम कमी आहे तो स्वयंवरातून माघारी येतोय. हा? होय ना? अर्थात तुझ्यासारख्या सौंदर्यवतीचं प्रतिपादन मी माझ्या जीवनात करू शकणार नाही. चालायला तिथून नाही राजकर्ते पुन्हा पुन्हा मला जायला सांगता तुम्ही. बरोबर आहे. पण एक लक्षात ठेवा काय ते? या गोष्टीचा सूड उगवल्याशिवाय माझ्या मनाला समाधान नाही. तुम्ही माझा खडखडीत अपमान करतात. अपमान? साहजिकच आहे. अपमान? ज्या अर्थी मी तुमच्यावर प्रेम केलं त्या प्रेमाला किंमत देत नाही. कारण प्रेम हा अडीच अक्षरी शब्द आहे. तो सवा अक्षरी प्रत्येकाच्या वाट्याला येतो. त्या प्रेमाचा तुम्ही धिक्कार केला आहे. हे बेरीज वरती जे काय आहे ना, ते भीष्माला सांग. मला सांग. कळलं? मला परस्त्रीशी परकरणे बरोबर ज्यानं त्याची जिंकले त्या अधिकार त्याचा मी तुझ्यावर लग्न करू शकणार नाही. राजे तुम्ही माझा अपमान पुन्हा पुन्हा करतात. या अपमानाचा सूड निश्चितच उठवण्यासाठी मी एक वेळ अपमान झाल्यानंतर कोणती स्थिती थांबू शकणार नाही. मग तुला वाटतंय पुन्हा पुन्हा अपमान व्हावा असं जर वाटलं असेल तर राजकर्ते कारण मी तुमच्यावर प्रेम केलं होतं. त्या प्रेमाची किंमत तुम्हाला कळली नाही यात दोष माझा नाही. कारण वास्तविक तुम्हाला त्या प्रेमाची किंमत कळायला हवी होती. फार मोठ्या अपेक्षेने आले होते. अपेक्षा वर्णन केलं असतो. तुमच्या जवळ पाहिलं होतं त्यामुळे वाटलं होतं काहीतरी इच्छा आमच्या पूर्ण होतील. आमचं सुखमय जीवन घडेल. पण नाही. ती हिंमत ती आज तुमच्या दिसू शकली नाही म्हणून वाईट वाटते. काय लग्न मंडपात तुला कळलं नाही आम्ही तुझ्या इच्छा आकांक्षा पूर्ण करणार की नाही? कळलं ना? कळलं की नाही? मग तू पुन्हा इथं काय आलीस? कारण अपेक्षा होते ना. अपेक्षा होतं. लग्न मंडपात तुला कळलंय ना? मग तू पुन्हा इथं काय आलीस? लग्न मंडपात तुम्ही पराजित झालात. म्हणजे आम्ही तुझ्या इच्छा आकांक्षा पूर्ण करू शकत नाही हे ठरवून गेलं. मग पुन्हा प्रश्न विचारला अधिकार तुला काय बसतोय? राजकर्ते पराक्रम याचा अर्थ प्रेम नव्हे. पराक्रम प्रत्येक जण आपला दाखवण्याचा प्रयत्न करतो. ज्यावेळी दोन वीर रणांगणात उभे राहतात एक
जन्माला आली फुकट गेली का बाई? राजकर्ते त्यांचा अधिकार असला असता तर निश्चितच त्याने मला एका पाठविलं नसतं. ज्या अर्थी त्यांचा अधिकार नाही त्या अर्थी मी जे कदम केलं त्या अर्थी त्याने पाठविलं. त्याचा अर्थी त्यांचा अधिकार नाही. कोणता उद्देशाला पाठवलाय हे मला ज्ञात नसल्याकारणानं या परिस्थितीचा स्वीकार हा शालवा करू शकत नाही. शालवाराज माझा स्वीकार करत नसाल तर या मातीचा सूड करण्याशिवाय आम्हा कथा मिळणार नाही. कथा मिळणार माता भगिनी समाजाला मानले त्याच्यावर प्रेमाची रचना करण्याची गुन्हा आहे. पण मला काय घडलंय शुद्ध प्रेम शालवा समवेत होतं. आज आनंदाचा क्षण म्हणायला हवा. माझ्या दोन बंधू समवेत तुझ्या दोन भगिनींचं लग्न केलंय आणि आज तुझं लग्न शालवा समवेत झालंय. समाधान वाटतंय. निराश वजनेला मायभूमीजवळ पाहते. चित्त माया संपली. मायेचे पाच दिशे ताड दिशी तुटले गेले. चित्त मान होता तिथं सन्मान तो फिरावं लागला. फार मोठ्या अपेक्षेने मी गेली होती पण अपेक्षा भंग झाली. शाल्वराजांपर्यंत गेली कथन केलं पण शाल्वराजांना हे मान्य नाही. शाल्वराजाने मला धिक्कारलं. या दोष रहित तुझाही आणि शालवाचा दोघांनाही प्रेम या अडीअक्षरी शब्दाचा अर्थच मुळी कळला नाही. पण राजकर्ते तुम्ही असं का म्हणता? यालाही कारण मला का कळलं नाही असं तुम्ही का म्हणता? फार मोठ्या अपेक्षेनं मी केली. शालवाला मी प्रतिकार केला. तुझा दादा शुद्ध प्रेम शालवावर होतं तर त्या ठिकाणी शालवाराचा माझा विरोध झाला नसता. आनंदानं मी तुला शालवा समवेत घातलं असतं. दोन तुझ्या भगिनी आज माझ्या दोन बंधू समेत आनंदानं थाटामाटात वावरत आहेत. गोष्ट हे तुझ्या जीवनात परत येण्याचं भाग्य हे तुझं दुर्दैव असतं. पण भीष्मराज ज्या अपेक्षेनं मी तिथं गेली होती ती अपेक्षा त्यानं पूर्ण केली नाही यात माझा दोष आहे. मी माझ्या तत्वाला जागले ना मग मी माझ्या प्रेताला चुकले नाही. मी माझ्या शब्दाला जागण्याचं कर्तव्य केलं. मला सांगा तुम्ही बापाला दिलेल्या शब्दाला जागण्यासाठी तत्पर झाला. बापाला दिलेल्या शब्दाप्रमाणे तिथं जाऊ विचारण्यासाठी तुम्ही आला. त्या अर्थी तुम्ही शब्दाला जागला. त्या अर्थी अरण्याच्या ठिकाणी दिलेल्या शब्दाला जागण्यासाठी मी शाल्वापर्यंत गेली. यात माझा दोष आहे. मुळीच नाही. पण अगं प्रेम हे आंधळ असतं. प्रेम करतेवेळी पूर्णचा विचार करावा लागतो आणि ते असं अंगाशी आलं सोयीचं होतं. आता यात नाविलाज माझा. आता याच्या पुढे तुझी इच्छा काय? एकच माझी विनंती. अशी कोणती? कारण तुम्ही माझ्या बापाच्या जागी पूजा. माझे बाप या नात्यानं शाल्वापर्यंत तुम्ही जावं अशी माझी विनंती आपल्याला. नाही. का नाही? का ज्यानं माझा अपमान केला जो माझ्याशी वैरात्वाच्या नात्यानं उभा राहिला
याच्यागिरी पत्करण्यासाठी मी जाणार नाही. एक वेळ तुला ज्यावेळी शासनावर पाठवली त्याच वेळी जर का हा प्रश्न केला असता तर तुझ्या 2 बहिणी आनंदाला सुखानं वावरताय तुझाही मी विचार केला असता. तुझाही लग्न आनंदाला थाटामाटात लावून दिलं असतं. आता ती वेळ चुकली. पण भीष्मराज मी तुम्हाला बाप मानिलं. मग बाप या तत्वानं तुम्ही त्याला जाब विचारणार नाही का? मुळीच नाही. का? वेळ चुकली. वेळ चुकली. बाप म्हणून माझ्या त्यांना सिद्धी लागली. त्याच वेळी जर का हा प्रश्न ठेवला असता तुझ्या समोर मी आलो असतो. पण आता ती वेळ नव्हे. ज्यावरती तुझा त्याला धिक्कार केला त्यावरती तुझ्या कर्माची बळत तूच भो. पण भीष्मराज त्यावेळी तुम्ही आला असताना माझ्या समेत आणि भीष्मराजा शाल्वराजांसमोर माझं लग्न केलं असता. मग तेच असं समजा आणि या क्षणाला चला. टाकलेली खुर्ची पुन्हा घेणारा मी नव्हे. त्याला बापाच्या स्वाभिमानासाठी हा जन्म ब्रह्मचारी नाही हे ज्याची प्रतिज्ञा तो भीष्म तुझ्या शब्दाला केव्हाही होकाराचं उत्तर देणारा नाही. बापाच्या स्वाभिमानासाठी तुम्ही जागृत झालात. मग बापानं आपल्या कन्येसाठी जागृत व्हावं की नाही? जरूर. हा तुझ्या जन्म देणाऱ्या बापाचा प्रश्न आहे. मला तू मानलेला बाप आहे. तो जर का तू बापाला तुझा विचार केला असता तर तुझ्या जीवनात ही अवस्था आली नसती. पण भीष्मराज रक्ताच्या नात्यापेक्षा मानलेली नाती या विश्वात श्रेष्ठ आहे. हो मान्य आहे ना आपल्याला? जरूर. मग तुम्ही मानलेला बाप असून दे का? मग विचारण्याचा जाब अधिकार आपल्याला सुद्धा पोचतोय. पोरीची इच्छा पोरीचे विचार हे सच्चा असावे लागतात. माझे मला विचार- सांग ज्यावेळी मी शाल्वाला प्रतिकार केला त्यावेळी तुझ्या ठिकाणी होती. बरोबर आहे. त्याच वेळी जर का मला म्हटलं असतं बाप म्हणून माझ्या चरणाशी मी लागली असती आनंदाला थाटामाटात तुझं लग्न लावलं असतं. पण मला तर असं वाटतंय ज्यावेळी मी तुम्हाला हस्तिनापुरात घेऊन आलो त्यावेळी तुझं प्रेम उपळून आलो त्यावेळी तू गाण झोपली होती. हो ना? पण राजकर्ते भीष्मराज तुमचं युद्ध चालू असतं आणि त्या युद्धात मी थांबवणं योग्य आहे का? जरूर. का? अधिकार होता. स्वयंवर होता तो कोणाचा माझा होता की तुमचा? पण मला सांगा तुम्ही तिथं कशासाठी आला होता? फक्त जाब विचारण्यासाठी होय ना? बापाला. मग तो जाब विचारणं पूर्ण झालं होतं का? झाला बाप तुझा पळून गेला. त्यानंतर का शाल्वाने केलं? शाल्वानं प्रतिकार केला, शाल्व निघून गेला. हो मग मग त्यावेळी शाल्वानं जिथं प्रतिकार केला त्यावेळी जर मला वेळ मिळाली असती तर जरूर आज. जरूर. हा? त्यावेळी अगं राजकन्या होती. अधिकार तुझा होता. हा? शाल्वाचा अधिकार नव्हता. त्याला अधिकार घेतला तो मागून घेतला होता. पण मागून जरी अधिकार घेतला तरी काही अधिकार ज्याच्या माती संपवतात त्या अधिकाराला तडा देणं हे योग्य नाही. कारण ते मला योग्य वाटत नव्हतं. स्वतःच्या राज्यात स्वतःची मोठेपणा गाजवावी दुसऱ्याच्या राज्यात येऊन नव्हे. पण मला राज्यात मोठेपणा गाजवायची तू नाही. एक युवराजनी होती. दुसऱ्याची कुचेष्टा करून माझी प्रतिष्ठा मला हा वाढवायची नाही. प्रतिष्ठेचा प्रश्न नव्हे, तुझ्या प्रतिष्ठेचा होता. माझ्या प्रतिष्ठेचा होता म्हणून तुम्हाला मी कथन केलं. होय ना? चार ते तो नंतर केला. बरोबर आहे. त्यावेळी केला असता तुझी मी निश्चित इच्छा पूर्ण केली असती. पण भीष्मराज मी तुम्हाला कथन केले हे तुम्हाला सत्य वाटलं ना? ते सत्य होतं ना? सत्य वाटलं म्हणूनच तुला मी पाठवी. मग हे सत्य असून सुद्धा या सत्याचा जाब विचारत नाही का? असत्याचा मार्ग का अवलंबता? आता तुमचं प्रेम जर का सत्याचं होतं सत्य होतं तर त्यानं तुझा स्वीकार केला पाहिजे होता. आता त्यानं तुझा धिक्कार केला अर्थात तुमच्या प्रेमात काहीतरी मला संशय होतो. आमच्या प्रेमात संशय वाटतोय तुला. त्याने का धिक्कार केला याच्या मुळाची कारणीभूत तू आहेस. मी हो. कसा? तू स्वयंवरात आला नसता तर आमचं स्वयंवर पूर्ण झालं तुमची असतं. मला- स्वयंवरात विघ्न आणलं त्यावरती अपराध येतो आहेस. मला तुमची गरज नाही. मी ब्रह्मचारी व्रत आचरणात आणलंय. मी फक्त बापाला जाब विचारण्यासाठी आलो. त्या जाबाचं उत्तर दिलं असतं तर तुमची ही दैन अवस्था झाली नसती. पण मला सांगा तुमच्या प्रश्नाचं उत्तर मिळालं नाही म्हणून दुसऱ्या स्त्रीचं जेवण उद्ध्वस्त करावं हे योग्य आहे का? याचा विचार बापानं करावा मी काय करावा? पण ज्या ती तू घेऊन आला त्यावरती तुला अधिकार होता ना? आज
पाठविली ना तुला लग्नासाठी पाठविली हो माझा नाही आला. पण जोपर्यंत लग्न माझं जात होत नाही तोपर्यंत जबाबदारी तुझे. आता हे कर्माचं फळ तुझ्या तू भोग, माझा त्यात दोष नाही. माझ्या कर्माचं फळ मी भोगणार आहे तू सांगण्याची गरज नाही. भीष्मराज काय तुम्ही तुमची मर्यादा चुकता. होय. कारण मर्यादेचं उल्लंघन तुमच्या चल खाली सांगे. घडले. मी चुकतोय, मी सच्चाईनं चालतोय तो. मी माझ्या बुजाला लागलो. मी तुमच्यावर असंतपणाला पाहिलं नाही, पापी नजरेला पाहिलं नाही, तुला मान सन्मानाला घालवली. आता त्याला तुझा स्वीकार केला नाही, यात तुझा कर्माचा दोष. कर्माचा नाही तुझा दोष आहे. हे सारं तुझ्यामुळे घडले. एक पण भीष्मराज समजून सांग. एक लक्षात ठेव, तू काही माझ्या प्रश्नाचं उत्तर देणार नाही. काय देणार? माझं लग्न काही तू करू शकत नाही असं मला तरी वाटते. मी तुझ्या मग एक लक्षात ठेव, तुला सहजासहजी मी तशी सोडणार नाही. तुला जोपर्यंत धडा शिकवत नाही तोपर्यंत माझ्या मनाला स्थिरता नाही. तुझ्या बापाला जिथं मी बाप तुझा मानला नाही, तिथे तुझी काय कथा? काय करणार जा. भीष्मराज, मी काय करणार हे तुम्हाला कळतंय. काय वाटेल ते कर. ज्या क्षणाला तुझ्या मागे सोडू घे त्याच वेळेला अगं नाचता येईल अंतर वाटते. जर तुझा शुद्ध प्रेम होता तर सर्वांना आज तुझा स्वीकार केला पाहिजे होता. मी तुम्हाला घेऊन आलो, माझ्या कन्याच्या नात्याला मी तुम्हाला घेऊन आलो, कन्याच्या नात्याला मी तुला पाठविलं. पण आज इथं सर्व तुझा स्वीकार करत नाही. आता तुझा कर्माची फळं तू भोग. माझ्या
आपुलकीचं नातं आहे आणि असं असल्यामुळे मी तिथं जाऊन मला न्याय मिळेल का? त्याला कारण आहे की काय शक्तीने काही होत नाही, तर युक्ती प्रयत्न ठेवायला हवं. कारण तू भार्गवरामापर्यंत गेल्याच्या नंतर प्रथम त्याच्याकडून वचन घे. प्रथम वचन घेतल्याच्या नंतर वचनाला ते लागणार आहे आणि एवढंही करून तुझी व्यथा तुझी कथा त्याला सांग, न्याय माग, म्हणजे मिळवलं. प्रथम वचन घे. मार्गसूचक मार्गदर्शक तुम्ही आहात. जो